ओम शांती। आज आहे 30 जानेवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, संपूर्ण कल्पामध्ये हे आहे सर्वोत्तम कल्याणकारी संगमयुग। या संगमयुगामध्ये तुम्ही बाबांच्या आठवण रूपी सॅक्रिनच्या आधारे सतोप्रधान बनता। प्रश्न आहे, अनेक प्रकारच्या प्रश्नांची निर्मितीचे कारण तसेच त्यांचे समाधान काय आहे? उत्तर आहे, जेव्हा देहाभिमान येतो तेव्हा संशय निर्माण होतो आणि संशय उठल्यामुळेच अनेक प्रश्नांची निर्मिती होते। बाबा म्हणतात, मुलांनो, मी तुम्हाला जो पतितांना पावन बनण्याचा आणि बनविण्याचा धंदा दिलेला आहे, त्या धंद्यामध्ये राहिल्याने सर्व प्रश्न समाप्त होऊन जातील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत ज्ञान अमृत पीत राहायचे आहे। आपली बुद्धी रूपी झोळी ज्ञान रत्नांनी भरायची आहे। संशयामध्ये येऊन कोणतेही प्रश्न निर्माण करायचे नाहीत। 2. योग अग्नीच्या आधारे आत्मारूपी सीतेला पावन बनवायचे आहे। कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये जाता देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे। आजचे वरदान आहे, सदैव मननद्वारे मग्न अवस्थेच्या सागरामध्ये सामावून जाण्याचा अनुभव करणारे अनुभवी मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, अनुभवांना वाढविण्याचा आधार आहे मननशक्ती। मनन करणारा आपोआपच मग्न राहतो। मग्न अवस्थेमध्ये योग लावावा लागत नाही, परंतु तो निरंतर लागूनच राहतो। मेहनत करावी लागत नाही। मग्न अर्थात प्रेमाच्या सागरामध्ये सामावून गेलेला, असा सामावलेला ज्याला कोणी अलग करू शकत नाही। तर मेहनतीपासून मुक्त बना। सागराची मुले आहात तेव्हा अनुभवांच्या तलावामध्ये स्नान करू नका, परंतु सागरामध्ये सामावून जा, तेव्हा म्हणणार अनुभवी मूर्त। स्लोगन आहे, ज्ञान स्वरूप आत्मा ते आहे ज्यांचा प्रत्येक संकल्प प्रत्येक सेकंद शक्तिशाली असतो। ओम शांती।